नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी अर्जुन कदम दरवेळेस तुमच्यासमोर MPSC असू दे किंवा स्पर्धा परीक्षेच्या वेगवेगळ्या विषयासंदर्भात ते समजून देण्यासाठी मी तुमच्यासमोर येत असतो. पण आज एका वेगळ्या कारणासाठी तुमच्यासमोर आहे. येत आज एज्युकेटर न बनता वी द पीपल ही माझी जी NGO आहे याचा संस्थापक म्हणून किंवा वी द पीपल जे आपण चालवतोय त्याचा एक लीडर म्हणून मी तुमच्यासमोर आज येऊन काही गोष्टीवरती बोलणार आहे. गेल्या काही काळापासून म्हणजे जवळपास 10-15 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे आणि ज्याच्यामुळं महाराष्ट्रातला अनेक जो भाग आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झाले सध्या महाराष्ट्रातील मराठवाड्याचं. बाकी ठिकाणी सुद्धा मुसळधार कोसळतोय. गेल्या काही 2-3 दिवसापासून हवामान अंदाजानं सुद्धा पुढच्या 5 दिवसासाठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. बऱ्याच ठिकाणी तो पाऊस जो आहे तो ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि याच्यामध्ये मराठवाड्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. मी कोल्हापूरमधून बिलॉंग करतो, त्यामुळे कोल्हापूरमधल्या शिरोळ तालुक्यातील असल्यामुळं पूरस्थितीची जाणीव काय आहे ती नक्कीच माहीत आहे, कारण दरवर्षीच पूरस्थिती जी आहे ती आम्हाला फार नवीन नाही. इयत्ता 10वी शिकताना आम्हाला जे सर होते काटकर सर, त्यांनी कणा ही कविता कुसुमाग्रजांची शिकवली होती. आपण ज्यावेळेस ते 10वी त्यावेळेस कणा ही कविता कुसुमाग्रजांची जी होती त्याच्यामध्ये जे बोल आहेत ते मला आज आठवतात. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करमदलेले केसावरती पाणी, क्षणभर न बसला नंतर हसला बोलला होती पाहून, माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाताने जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत कसली चूल विजली होते नव्हते सारे नेले, डोळ्यामध्ये पापण्यामध्ये डोळ्यामध्ये पाणी तोडे ठेवून गेले, खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाणी हात ठेवून सर नुसतं लढ म्हणा. तर आपल्याला आता मराठवाड्यांच्या जे बांधव आहेत त्यांच्या मागे राहून त्यांच्या पाठीवरती हात ठेवण्याची गरज आहे. सरकार आणि वेगवेगळे जे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी किंवा नुकताच महाराष्ट्रातील शिक्षक वृंदांनी आपला 1 दिवसाचा जो पगार आहे तो तिथं मदत म्हणून देऊ केला. कोल्हापूर असेल किंवा इतर वेगवेगळ्या भागातून ही जी मदत आहे मराठवाड्याला पाठवत आहे. सरकारने काय करायचं ह्याच्यापेक्षा आपण आज आपल्या, कारण भारतीय संविधानातील एक महत्त्वाचं वाक्य आहे जे भारतीय प्रास्ताविकेच्या पहिल्याच पानावरती दिसतं आपल्याला, वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक आहोत. आणि ज्यावेळेस आपण आम्ही भारताचे लोक असतो त्यावेळेस दुसऱ्यांनी काय केलं याच्यापेक्षा आपण काय करतोय यांच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. त्यामुळं आपल्या ज्या संस्थेची टॅगलाईन आहे ती वी द पीपल असेल किंवा आपली AK अकॅडमी असेल किंवा AP फाउंडेशन कुमार पाटील सर यांच्या संयुक्त विद्यमानानं आज आपण मराठवाड्याला मदत म्हणून, काल रात्री आपण 9-9:30 वाजता स्टेटस लावलो की मदतीसाठी आवाहन म्हणून, कारण मराठवाड्यामध्ये जो काही पूर आलेला आहे त्याच्या बातम्याचं प्रदर्शित होत आहे, पेपरमध्ये आपण वाचतोय, इतर सगळ्या ठिकाणी पाहतोय. त्यावेळेस एक माणूस म्हणून, एक भारतीय म्हणून आपण काय करतोय हे फार महत्त्वाचं आहे. मला वाटतं सण सोहळ्याचे दिवस आहेत आणि आपण आपल्या सणाला जो काही खर्च करतो त्याच्यामधला थोडा जरी भाग आपण या लोकांसाठी करू शकलो तर मला वाटतं भारतीय म्हणून जी भावना आहे ती वृद्धिगत व्हायला हरकत नाही. वी द पीपल या अंतर्गत काल आपण जे काही मदतीचं आवाहन केलं होतं त्याच्यावरती हे पोस्टर जे आहे ते माझ्या MPSC वी द पीपल या टेलिग्राम चॅनलवरती किंवा यूट्यूब चॅनल ज्याच्यावरती तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, इथं वी द पीपल या अंतर्गत मराठवाड्याला साथ देऊया, पूरग्रस्त बांधवाच्या मदतीसाठी हात पुढे करूया या नावाची टॅगलाईन होती. मराठवाड्यामध्ये जी मदत पोहोचवते त्या मदतीच्या मध्ये आपले जे सहकारी आहेत नेहमी कॉल केला होता, कारण कोल्हापूरमधून भरपूर मदत जी आहे ती जमा झालेली आहे आणि नेमकी काय मदत करायची यासाठी थोडा पाठपुरावा केल्यानंतर एकंदरीत एक गोष्ट लक्षात आली की तांदूळ असेल किंवा पीठ असेल किंवा इतर जे काही कपडे असतील याचा जो साठा आहे तो म्हणावा तसा साठा जो आहे तो झालेला आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची अडचण जी आहे तिथं ती गावाच्या गावं जी आहे ती पाण्याखाली आहेत आणि त्यामुळं तिथं ज्या डाळी आहेत, मग वेगवेगळ्या डाळी असतील, कारण डाळी लवकर ज्या आहेत ते शिजतात आणि आपल्याला तिथं ही मदत करू शकते. पण ती मदत जी आहे डाळींची ही थोडं रिक्वायरमेंट तिथली, कारण ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी पाठवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं मला असं दिसलं की गहू असेल, तांदूळ असेल किंवा डाळी खास करून ज्याच्यामध्ये मूग डाळ, तूर डाळ, हरभरा डाळ, चणा डाळ या ज्या डाळी आहेत त्या डाळी ज्या आहेत त्या डाळी आपल्याला पोच करायच्या आहेत. पोहे असतील किंवा कडधान्य आहे, तेल
तेलाची सुद्धा तिथं रिक्वायरमेंट आहे. आणि या सगळ्या गोष्टी, साखर असेल, चहा पावडर आहे, मीठ आहे, मसाले इत्यादी स्वरूपाच्या मदत संस्थेकडे तुम्ही जमा करावी. म्हणजे तुम्ही मला कॉल करू शकता. 9665 519 020. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देतोय. इथंही हा नंबर जो आहे तो शेवटचा 82 62 90 49 64, किंवा माझा जो रेग्युलर नंबर आहे 9665 519 020, तोही नंबर मी देतोय. त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि ही मदत जी आहे ती रंकाळाच्या परिसरामध्ये जे आपलं ऑफिस आहे तिथं तुम्ही जमा करू शकता. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की बरेच विद्यार्थी असं म्हणतात की सर किती रुपये द्यायचे. आता हे लक्षात ठेवा, किती रुपये द्यायच्यापेक्षा आपण थोडं आपल्याला जितकं शक्य आहे तितकी आपण मदत जी आहे ती करूया विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये डाळी असतील, मग पावशेर तुमच्या कुवतीप्रमाणे डाळी असतील, ते पावशेर असेल, 10 बार असेल, अर्धा किलो असेल, किलो असेल, त्याचे पॉकेट जे आहेत आपल्याला अर्धा अर्धा किलोचे पॉकेट जे आहेत किंवा पावशेरचे पॉकेट जे आहेत ते जवळपास 600 किट जवळपास आमचा एक अंदाज आहे की आपण देऊ केलं पाहिजे. तितकी रिक्वायरमेंट जी आहे ते आपल्याला दिसते सध्या. आता इथं डाळी जे आहेत ते तुम्हाला जितकं शक्य आहे मग तुम्ही डायरेक्ट डाळी आणून देऊ शकता आमच्याकडं, किंवा त्याच्यासाठी ऑनलाईन जे आहे ते तुम्ही ऑनलाईन मदत पाठवू शकता, त्याच्यातून आम्ही ते घेऊया. त्यानंतर तेल आहे, तेलाची सुद्धा रिक्वायरमेंट आहे. अर्धा किलोचं किंवा अर्धा लिटरचे जे पिशव्या आहेत पॉकेटमधल्या, किंवा 1 किलोच्या असतील, कोणाला जर डबे द्यायचे असेल तर डबे तुम्ही देऊ शकता. हे तेलाची रिक्वायरमेंट आहे. आणि बाकी गोष्टीमध्ये जर समजा तुम्हाला मदत करायचं आहे, माहीत आहे तुम्ही विद्यार्थी आहात, कमवत नाही आहात, किंवा तुमच्या घरातल्यांना मदत करायची आहे पण आपणच थोडं सध्या अडचणीत असेल, तरी सुद्धा लक्षात ठेवा खारीचा वाटा म्हणून मला असं वाटतं की तिथं ज्या पूरस्थितीमुळं घरच्या घरं जे आहेत त्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे, वाहून गेलेलं आहे भरपूर साहित्य त्यांचं. त्याच्यामुळं तिथली जी मराठवाड्यातली लहान लहान मुलं आहेत त्यांच्या ज्या काही शाळा, ते शाळेचे दप्तर वाहून गेलेले आहेत, त्याच्यावर असणारी पुस्तकं, त्यानंतर असणाऱ्या वह्या, त्यांचे पेन, कंपास पेटी, हे सगळं जे आहे हे सगळंच वाहून गेलेलं आहे किंवा हे नादुरुस्त झालेलं असेल, तर ही जी मदत आहे तुमच्याकडून एक वही किंवा एक पेन, एक कंपास पेटी, जितकं शक्य तुम्हाला जमतं तितकं ही मदत जी आहे ते आपण पाठवूया. त्यामध्ये खाली ज्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात मदत करायची आहे त्यांनी शेजारील नंबर, म्हणजे हा नंबर आहे माझा 88 30 13 23 51, यामध्ये गुगल किंवा फोनपे किंवा भीम ॲप किंवा तत्सम जे काही ऑनलाईन आहे ते सगळं याच्यामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ते मदत करू शकता. मदत केल्यानंतर 9665 519 020 हा नंबर आहे माझा. हा कॉलिंग नंबर सुद्धा आहे. इथं लिहितोय मी 9665 519 020 हा माझा कॉलिंग नंबर आहे. आणि या व्हॉट्सअप नंबरवरती कॉलिंग नंबर हा दोन्ही सुद्धा आहे. याच्यावरती तुम्हाला स्क्रीनशॉट जे आहे ते टाकू शकता. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी किंवा जे काही अधिकारी आहेत यांनी मला स्क्रीनशॉट टाकलेलं होतं, पण काही बऱ्याच अधिकाऱ्यांनी आणि जे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातून काम करतायत प्रत्येकानेच मदत पाठवली होती. आणि त्याच्यामध्ये तुमचा मेसेज होता की सर स्टेटस नका लावू, खूप तोकडी मदत आहे. स्टेटस विद्यार्थी मित्रांनो किंवा समाजातील ज्या भारतीयांनो मी असं म्हणेल की स्टेटस त्यासाठी लावतो की मी थोडं समाजाला उद्दीपित करतो की यामध्ये आपल्याला हे कष्ट करायचं आहे. 50-10 रुपयाची 5 रुपयाची मदत सुद्धा तिथल्या एका सामान्य मुलाची गरजा जी आहे ती भागवू शकतं. त्यामुळं प्रोत्साहन करण्यासाठी मी स्टेटस लावतो. तुमचा कुठल्याही दुराधार करायचा माझा हेतू नसतो. आणि अशाच पद्धतीनं आतापर्यंत विथ द पीपलला तुम्ही साथ दिलेले आहेत. आपण जवळपास कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस पूर आला त्यावेळेस राधाबाई मराठे या आजीचं जे घर होतं ते घर बांधण्यासाठी जवळपास 60 ते 70 हजार रुपये आपण समाज वर्गातून काढलो, तिचं ते घर बांधून दिलं. त्यानंतर कोविडच्या काळामध्ये मला वाटतं शित्तूर वारूरमध्ये कुष्ठरोग झालेल्या आजीला आपण घर बांधून दिलं होतं, ज्याच्यामध्ये 1,00,000-1.5 लाख रुपये लोकांनी मदत केली होती. दरवर्षी आपण 15 ऑगस्टला जे काही रस्त्यावरती फिरणाऱ्या किंवा रस्त्यावरती राहणाऱ्या निराश्रित महिला आहेत त्यांच्यासाठी साडी वाटपाचा कार्यक्रम करतो. किंवा जे काही विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना गरज असेल तर तिथं आपण शिक्षणासाठी पैसे उपलब्ध करून देतोय. तर हे लोकांनी लोकांच्यासाठी किंवा लोकांच्याकडून चालवलेली चळवळ जी आहे ती आपण उभारतोय तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं. आणि त्याच्यामध्ये फक्त मी एक दुआ म्हणून काम करतोय. आणि MPC विथ द पीपल या टेलिग्राम चॅनलमध्ये असेल किंवा विथ द पीपल हे आपल्या संस्थेच्या मागं अशी असंख्य चांगली लोक आहेत. त्याच्यामुळं आपण हे काम जे आहे ते आतापर्यंत करत आलोय. आता पुन्हा एकदा तुमच्या मदतीची गरज आहे आणि मी तुम्हाला आवाहन करतो की लवकरात लवकर आज शक्य असल्यास संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत ही मदत जी आहे ही मदत आपण याला कराल. आणि मग 5-6 नंतर आम्ही ही मदत जी आहे एकत्र आल्यानंतर मग इथं येऊन मदत जे देऊ केलेत त्यांचं किंवा ऑनलाईन किती आलेले त्यांचं. काल रात्री मला उशीर झाला स्टेटस ठेवायला आणि आवाहन करायला सुद्धा, कारण 2-3 दिवस तब्येत बिघडलेली असताना सुद्धा
ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात का? कारण याच्यामध्ये पुढाकार घेतला तर धावपळ खूप होणार. पण मला असं वाटतं की वी द पीपल हे जे चालवलेलं काम होतं ते 1.5-2 वर्ष जरी संथ गतीने सुरू असलं तरी त्याला उभारी मिळायला पाहिजे. आणि वी द पीपलनं आता ठरवलेलं आहे की समाजातील तळागाळातील जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी मदत आपण जे करत आहोत ती मदत पुन्हा आपण सुरू करतोय. त्यामुळं आपण आज सकाळी जो व्हिडिओ मारतोय, आज बरोबर आता 8:30 वाजलेले आहेत, तर 8:30 वाजता हा व्हिडिओ मारताना काल रात्री 10-10:30 वाजता स्टेटस ठेवल्यानंतर आज सगळ्यात आतापर्यंत स्टील 4,700 रुपयाची मदत जी आहे ती समाजातील वेगवेगळ्या लोकांनी मदत जी आहे ती जमा केलेली आहे. आज दिवसभरामध्ये तुम्ही ती मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. एके अकॅडमी असेल किंवा एबी फाउंडेशन असेल, विद्यार्थ्यांनी जेवढे देऊ केलेले आहेत तेवढीच रक्कम आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये जमा करू आणि ही मदत जी आहे ती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जिथून आपण हे सगळं देणार आहे तिथपर्यंत ते पोचवू आणि उद्या सकाळीपर्यंत मराठवाड्यामध्ये ही मदत जी आहे ती जाईल. आणि याचा सगळा जो काही लेखाजोखा आहे, कारण प्रत्येक गोष्ट पारदर्शीपणे करणं ही माझी पद्धत आहे. त्यामुळे MPSC विथ द पीपलमध्ये मदत किती झाली आणि आम्ही जे आहे एक अकॅडमी किंवा एबी फाउंडेशन याच्यामध्ये काय केलं याचे जे फोटो आहेत हे फोटो मी अपलोड करेल, यूट्यूबला सुद्धा अपलोड करेल. आणि हे एक पारदर्शी राहावा म्हणून आता याची गरज नाही मला माहीत आहे, तरीसुद्धा लक्षात ठेवा की ज्यावेळी आपण एखादं काम चांगलं करतो त्याच्यामध्ये बोट ठेवणारे किंवा त्याच्यावरती ज्याला आपण म्हणूया की शंका व्यक्त करणारे भरपूर लोक असतात आणि असायला पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की प्रश्न विचारणं आणि या प्रश्नांना या संदर्भात मला उत्तर देणं जे आहे ते रास्त आहे. त्यामुळं जे काही मदत मिळेल त्याचा पूर्ण लेखाजोखा मी अपडेट करत राहील या दोन्ही चॅनलवरती. आणि मी पुन्हा एकदा आवाहन करतो की जर तुम्ही ही परिस्थिती पाहिली असेल तर ह्या नंबरवरती तुम्ही मला अर्जुन कदम हे नाव येईल 8830132351 याच्यावरती तुम्ही मदत पाठवू शकता. टिप आहे की मदत उद्या म्हणजे आज 28 सप्टेंबर दिवसभर स्वीकारली जाईल, परवा ती घटनास्थळी रवाने होईल. आणि मला असं वाटतं की मी परत एकदा सांगतो की आज रात्री 7 नंतर कुणीही मला अकाउंटवरती पैसे पाठवू नका. आणि जर ती पाठवले असेल तर तुम्हाला ती परत दिली जाईल. कारण मला वाटतं की ही मदत आपण 7च्या आत आम्ही पोच करू. त्यानंतर मात्र ही रक्कम जी आहे ती पाठवू नका. ठीक आहे. आता जर इथं फोटो बघितले तर मोडून पडला संसार, हे पूर्ण अस्तव्यस्त झालेला मराठवाडा, याच्यामध्ये गावागावाचा संपर्क तुटलेला हे आपल्याला दिसतं. इथं थोडा ब्लर केलेला फोटो, कारण एकाच गोठ्यामधल्या सगळ्या गायी ज्या आहेत इथं मरून पडलेल्या आहेत. किती मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे. देव यांच्या पाठीशी राहू, सरकार यांच्या पाठीशी राहू. सरकारला आवाहन करूया आपण की सरकारने मोठ्या पद्धतीनं जो फंड आहे तो केंद्र सरकारतून आणि राज्य सरकार यांना मदत करण्याची जी इच्छा आहे किंवा मदत करण्याची जी प्रेरणा आहे ती देव त्यांच्या सरकारमध्ये नक्कीच जे आहे ते जमा करू. कारण भारत सरकारकडे 30,000 करोड रुपयाचा आपत्कालीन खर्च आहे. एवढे पैसे आहेत तर मला वाटतं की एक मोठं पॅकेज आहे ते केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं याच्यामध्ये द्यावं. याच्यामध्ये कुठलाही राजकीय जो आहे तो हस्तक्षेप किंवा राजकीय गोष्टी आज करणार नाही. इथं जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांचं फार नुकसान झालेलं आहे. हा एक फोटो जो आहे तो माझं हृदय कालवटून गेलं की एक शेतकरी जो आहे, एक शेतकरी इथं जर आपलं पीक जे आहे सोयाबीन ते पीक सॉरी, आज थोडी तब्येत ठीक नाही त्यामुळं सकाळीच व्हिडिओ मारायला लागले त्यामुळे आवाजमध्ये थोडं प्रॉब्लेम आहे, पण समजून घ्याल. डोळ्यात पाणी आणणारा चिखलात शेतकरी जो आहे तो लोळतोय. कारण पूर्ण जे या वर्षीचं जे उत्पन्न आहे किंवा या वर्षीचं त्याचं आवक जावक आहे हे सगळं याच्यावरती राहिलेलं असताना आता पूरस्थिती निर्माण झाली आणि ह्याची जी हृदयद्रावक घटना आहे तो पूर्ण चिखलात लोळतोय. हे जे आहे हे पाहणं खूप बेकार आहे. इथं जर आपण बघितलं तर अनेक पूरस्थिती जी आहे यामुळे शेतकऱ्यांचं भयानक नुकसान झालेलं आहे. पूरस्थितीमुळे इथं काही पिकं जी आहेत ती शेतकऱ्यांनी ठेवली होती, पण पाऊस जसं आणि पूरस्थिती वाढायला लागले तसं आजी आणि त्यांच्या घरातले जे चिल्ली पिल्ले आहेत हे घेऊन ते पीक जे आहे ते पीक वेचण्याचा किंवा ते दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न हे अख्खं घरदार करते. याच्यामध्ये लहान मुलं सुद्धा आहेत. या लहान मुलांचं सुद्धा दप्तराचं त्याच्या शालेय शिक्षणाचं खूप हाल जे आहे किंवा खूप नुकसान झालेलं आहे. पिकांचं जर बघितलं तर पिकांच्या मध्ये पाणी साठलेलं आहे, भरपूर पिकं कुजून गेलेले आहेत. त्यामुळं ऐन सणाच्या दिवस म्हणजे मला इथं शरद जोशी साहेब जे होते शेतकऱ्यांचे नेते, त्यांनी असं म्हणाले होते की इथं या देशामध्ये 2 वर्ग आहेत, एक इंडिया आहे आणि दुसरा भारत आहे. खरंच ह्या इंडिया आणि भारत याच्यामध्ये विभाजन जे आहे ते मला दिसतंय. म्हणजे एकीकडं iPhone 17 लॉन्च झाला आणि 1.5-2 लाखाचा मोबाईल होण्यासाठी गर्दी, आणि एकीकडे भारत जो 1 रुपयाच्या आणि 2 रुपयाच्या किंवा पाणी किंवा अन्नाच्या शोधासाठी आज सरकारकडं डोळ्यात पाणी आणून विनंती करतोय. आणि हा जो भारत आहे, हा इंडिया,
याला आपण एकसंघ करायचं आहे, कारण भारतीय संविधानातील पहिलं जे कलम आहे, इंडिया अर्थात भारत आहे आणि भारत अर्थात इंडिया आहे, हे दोन्ही एकच आहे आणि आपण एक आहोत याची जाणीव जी आहे त्या आपल्या कार्यातून करूया. चला ह्या मराठवाड्यासाठी आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण मदत करूया. आज दिवसभर ही मदत जी आहे ती तुमच्याकडून स्वीकारली जाईल. संध्याकाळनंतर मदत जी आहे ती पाठवू नका प्लीज, आणि जर पाठवलं असेल तर नाईलाजानं तुम्हाला ती रक्कम जी आहे किंवा मदत तुम्हाला ती परत घेऊन जावी लागेल. आज दिवसभरामध्ये जर शक्य असल्यास तर जरूर तुम्ही मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता आणि त्याच्यावरती रक्कम जी आहे ती तुमची जी काही मदत असेल ती तुम्ही फुला फुलाची पाकळी करून द्याल. संध्याकाळच्या सेशनमध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेस मी काय जमा झालं याच्या संदर्भात व्हिडिओ काही मारणार नाही, कारण तब्येत थोडी नादुरुस्त आहे. पण MPSC विथ द पीपल किंवा यूट्यूबच्या चॅनलवरती नेमकं आपण काय मदत करतोय, कुठं पण मदत करतोय आणि कशा पद्धतीने मदत राहील याचे सगळे अपडेट जे आहेत ते देत राहील. आणि विथ द पीपल या संस्थेला आजपर्यंत तुम्ही जे सहकार्य केलं, इथून पुढे सुद्धा तुमचं सहकार्य जे आहे ते अपेक्षित आहे. थांबतो. तुमच्या मदतीची वाट पाहतोय, तुमच्या आशीर्वादाची वाट पाहतोय. तुमचं काही सजेशन असेल तरी सुद्धा तुम्ही मला देऊ शकता. आज थांबतो इतकंच. जय हिंद.